घरच्या घरी बनवा अगदी चुलीवरच्या चवीसारखी गावरान पद्धतीने बनवलेली गवारीची रस्सा भाजी. खमंग मसाले, झणझणीत चव आणि साधी पण मनाला भिडणारी ही गावरान चवीची गवारीची रस्सा भाजी एकदा नक्की बनवून पहा. ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा गरम भातासोबत भन्नाट अशी लागते. एकदा खाल तर पुन्हा बनवायची इच्छा होईल. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर तुम्हा सर्वांचं आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये मनापासून खूप 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 स्वागत आहे. तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी पाव किलो गवारीची शेंग घेतलेली आहे आणि ती शेंग अशी निसून घेतलेली आहे. आणि ही गवारीची शेंग ही गावरानच आहे. गावरान शेंग बघा ही अशी लांबीला थोडीशी आखूड असते आणि मस्त ही निवडून घेतलेली आहे. त्याच्यासाठी बघा लागणारं साहित्य पाहत आहोत. एक बारीक चिरलेला कांदा, नंतर आपल्याला थोडंसं सुकं खोबरं आणि लसण याचा मसाला बनवायचा आहे वाटण. नंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. नंतर थोडासा गरम मसाला 1 चमचा, अर्धा चमचा लाल तिखट, नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने. तर एवढे हे साहित्य आपल्याला लागणार आहे. चला आता आपण गॅसकडे वळूयात. गॅस चालू करायचा. गॅस चालू करून पॅन गरम करायला ठेवायचा आहे. तर पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. नंतर आपल्याला पॅनमध्ये बघा एक तेलाच्या किटलीमधली 1 पळी तेल घालायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला गवारीची शेंग ही तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. बघा तेलामध्ये गवारीची शेंग टाकायची आणि आपल्याला जवळ 2 ते 3 मिनिट ही जवळपास 2-3 मिनिट आपल्याला ही शेंग चांगली परतून घ्यायची आहे. आता ही शेंग भाजत असताना नंतर आपल्याला ही शेंग जी आपण शेंगाची भाजी बनवणार आहोत, तर ती भाजी जास्त वेळ शिजवून घ्यायची गरज पडणार नाही. कारण ही बऱ्यापैकी ही नरम होते. शेंग मस्त 2-3 मिनिट ही फ्राय करून घेतलेली आहे तेलामध्ये. नंतर शेंग काढून घ्यायची. परत त्याच पॅनमध्ये बघा 2 पळ्यात इतकं तेल घालायचं. तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. नंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा सुरुवातीला. 2 मिनिट कांदा हा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कारण कसं कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांद्याचा इथं बघा कच्चेपणा कमी झालेला आहे आणि कांद्याचा थोडासा कलर सुद्धा चेंज झालेला दिसत आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला जे आपण सुकं खोबरं आणि लसणाचं जे वाटण बनवलेलं होतं, तर ते याच्यामध्ये घालायचं. नंतर आपल्याला ते सुद्धा या कांद्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. कारण लसणाचा पण थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत मस्त असं परतून झालेलं आहे. नंतर पाव चमचा एवढी हळद घालायची आहे. नंतर थोडंसं आपल्याला पाव चमचा हिंग घालायचा आहे. नंतर अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट घालायचं. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. आता इथं गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्हाला काळा मसाला तुमचा दुसरा कुठला मसाला वापरायचा असेल तरी सुद्धा चालेल. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. कढीपत्त्याची पानं ही सुरुवातीला अगोदर तुम्ही घातली तरी सुद्धा चालेल, पण मी आता घातलेली आहेत. आणि नंतर आपल्याला हे मसाले सर्व तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. इथं बाकीचे कुठलेही मसाले मी वापरत नाही, कारण हा मसाला मी घरीच बनवलेला आहे आणि या मसाल्यामध्येच भाजी खूप अशी तरेबाज होती आणि चमचमीत झणझणीत होती. नंतर मसाले चांगले परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये जी आपण गवारीची शेंग सुरुवातीला तेलामध्ये भाजून घेतलेली होती, तर ती या मसाल्यामध्ये घालून घ्यायची आणि सर्व मसाल्यांमध्ये गवारीची शेंग ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे. नंतर याच्यामध्ये बघा गवारीची शेंग ही मसाल्यांमध्ये चांगली मिक्स करून घेतल्यानंतर मसाले सर्व मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता इथं आपली गवारीची सुक्की भाजी तयार झालेली आहे. आता सुक्की भाजी तर तयार झालेली आहे, पण आता इथं आपल्याला गवारीची चांगली गावरान पद्धतीने झणझणीत अशी रस्सा भाजी बनवायची आहे. त्याच्यासाठी बघा आपल्याला याच्यामध्ये कडकडीत असं गरम पाणी घालायचं आहे. आता इथं मी सुरुवातीला जवळपास 1 वाटी पाणी घालत आहे.
सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तुम्हाला जास्तीचं पाणी किती म्हणजे भाजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण करू शकतात. फक्त इथं भाजीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये जी भाजी आपण बनवतो की नाही, तर त्याला अशी म्हणजे तरी येते आणि छान अशी अ, लज्जतदार अशी सुरेख असा रंग येतो. नंतर आपल्याला झाकण लावून 5 ते 6 मिनिट ही गवारीची शेंग शिजवून घ्यायची आहे. आता ही गवारीची शेंग पचायला थोडीशी जड असते. त्याच्यासाठी आपण ही भाजी बनवत असताना हिंग वापरलेला आहे. हिंग जरूर वापरा. नंतर झाकण काढायचं आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं दाण्याचं कूट घालायचं आहे. जास्त पण दाण्याचं कूट घालू नका, नाहीतर मग काय होतं, जी गवारीच्या शेंगाची जी ओरिजिनल चव असते, तर ती टिकून राहत नाही, म्हणजे लागत नाही. मग तिथं आपण जास्त शेंगदाण्याचं कूट घातलं, की मग गवारीच्या शेंगाची चव लागत नाही. त्याच्यामुळे थोडंसंच आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं. परत 2 मिनिटासाठी झाकण लावून गवारीची शेंग शिजवून घ्यायची आहे. आता गवारीची शेंग शिजेपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. मस्त चमचमीत आणि झणझणीत असा इथं बघा, आपली गावरान पद्धतीची गवारीची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. बघा, फक्त आपण जो घरी मी काळा मसाला बनवलेला आहे, तर त्याच काळ्या मसाल्यामध्ये ही भाजी बनवून तयार केलेली आहे. बघा काय सुरेख रंग आलेला आहे आणि एकदम अशी तर्री आलेली आहे. जर तुम्हाला हा मसाला ऑर्डर करायचा असेल ना, तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर दिलेला आहे. तर तिथून तुम्ही चटण्या, मसाले ऑर्डर करू शकतात. इथं चमचमीत आणि झणझणीत अशी गावरान पद्धतीची गवारीची रस्सा भाजी बनवून तयार झालेली आहे. आहे की नाही मैत्रिणींनो, रेसिपी सोपी आवडली आहे तर पटकन लाईक करा, शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला आपल्याकडील मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकतात आणि तिथून तुम्ही मसाले, लाल तिखट, वेगवेगळ्या चटण्या ऑर्डर करू शकतात.